माझे वडील त्यांना कार्यक्रम करायची खूप इच्छा होती, पण अटॅक आला आणि स्वर्गवासी झाले. बरोबर ना? या कार्यक्रमात राजरोज असतात. हा माझ्या पाठीशी खंबीर. शिव्या दिले. तुमचा राजेश बुवा माझ्या बायकोला गाण्यात म्हणाला. तुमचा राजेश बुवा मला माझ्या बायकोला गाण्यात म्हणाला काय? तुमचा राजेश बुवा मला माझ्या बायकोला गाण्यात म्हणाला काय? एवढं सांगायचं. आता कशा झोमतायत मिरच्या? आता झोमतायत ना? हा फ्रीडम ना? हा काय करायचं बुवाचा? आता सुपला शॉट कोणाचा लागला? आता सुपला शॉट कोणाचा लागला? माझ्या बायकोला बोललो तरी मी सहन केला. माझ्या बायकोला बोललो ही वारी गेली पाहिजे युट्यूबला. एवढं म्हणतो, एवढं सोडणे लागलंय. अरे त्यांच्या जीवावर मोठा झालास, त्यांना मान सन्मान नाही देऊ शकत काय? बघा वागड्या मेळीला वागड्या न्याम. हे गराटे बुवा असताना सुशांत गराटे न्याम वागड्या नाही काढी, मॅडच कापून टाकतो. म्हणून बुवाच्या कोण बहिणी आल्या होत्या, त्या म्हणाल्या की सुशांत गराटे नालायक आहे. हा राजेश बुवाची बरोबरी होऊ शकत नाही. हा लायकी नाही. बुवा त्यांना जाऊन उद्या भाऊबीज कर आणि भाऊबीज झाल्यावर त्यांच्या बरोबर हनीमून कर. मला हा ही तुमची लायकी आहे. मी बोललो ना स्टेजवर तर तुमची सगळी लायकी येईल बाहेर, मला माहिती आहे. म्हणून आता झोपलं. हा मला काय गरज नाही हो. बुवा म्हणालेला, गेल्या वर्षी पण म्हणाला, या वर्षी पण म्हणाला, फोतलवतो म्हणून मी येड झवा म्हणालो. मी कोकणातला आहे, आमच्या तोंडात शिव्या. आया बहिणींवर वाईट साईड बोलण्यापेक्षा शिव्या दिलेल्या कधी पण चांगल्या. बरोबर आहे की नाही? आता राहिला विषय. म्हणतो खालचा पाय, गवळणी म्हणतो खालचा पाय मोडणार आहे. हा खालचा पाय, लोकांना खालीच पाय असतात. बरोबर आहे की नाही? लोकांना खालीच पाय असतात. म्हणून विषय बघा. म्हणतो कोरल्याच्या तिट्यावर उलटा टांगतो आणि जर म्हणतो झाडाला झेपला नाही तर म्हणतो उद्या क्रेन बोलवतो. हा बोलाला तर बोल तुझ्या घालून घे बाबा. गणेश दादा फरमाईश होणार. इथं आल्यावर सांगितलं नाही तरी पण होणार गणेश दादावर फरमाईश. पण गांडी तोंडाचा विषय बरोबर ना? बुवा मागच्या बाऱ्या बघा आणि मला सांगा की गांडी तोंडाचे विषय काय, कोण किती बोललाय. तुम्ही सुरुवात आणि प्रत्येक वेळेला मी सांगत असतो की माझे गुरुवारी आहे तो त्या लेवलचे आहे, म्हणून लोक नाव काढतात. तुम्हाला गरज काय हो? तुमचं गुरु आहेत नाही तर तुम्ही फोतलवलो वारी म्हणतो, मी फोतलवतो तेव्हा तुमचा गुरु इथं खाली बसलेला होता. त्याला लाज लज्जा नाही काय? त्यांना उठून सांगायला पाहिजे होतं की राजेश बुवा हे तू बोलतोय हे चुकीचं आहे. मी खाली गुरु म्हणून बसलोय, माझी इज्जत आहे की नाही? ह्यांची लायकीच नाही. गुरु पण तोच आणि चेला पण तोच. भारी गुरु असताना मला म्हणतो गराटे बुवा होतं तेव्हा याची येसन म्हणतो हातात धरून होती ना. किती भल्या शाहिरांबरोबर कार्यक्रम झाले. गराटे बुवा मान झुकवून खाली बारी केली मी. मला माहिती आहे त्याला हा फक्त डावा साक्षीला आहे की नाही? मान झुकवून खाली मी बारी केली, पण एक शब्द नाही बोललो. पण याचा गुरु बारी, अरे तो पण कुठेतरी कोणाला तरी फोडला की त्याचा, म्हणून तुला काय बोलत नाही. बरोबर आहे की नाही? गराटे बुवा वाऱ्यान नाही मोठा झाला, म्हणून याला सुपला शॉट पहिला कसा देतोय बघा. रेड्याचा विषय चांगलं देणार. संत ज्ञानेश्वरांनी दिला ज्ञानाचा हा मंत्र. संत ज्ञानेश्वरांनी दिला ज्ञानाचा हा मंत्र. मला रेडा म्हणाले, मला काय वाईट नाही. रेड्या मुखी वेद वदवले झाला तो पवित्र. आणि आज मी रेडा आहे तर ही म्हैस आहे. बरोबर ना?
म्हैस फक्त गाभण राहते, म्हैस फक्त गाभण राहते. कारण ही म्हैस खेड्यातनं इथं लांजातच, आपल्या रत्नागिरी लांजातच ह्यांना मान आहे, नाही तर कुत्र्याची किंमत नाही ना खेळात. म्हणून म्हैस फक्त गाभण राहते, विचारी ना कुत्रा. 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 ईश्वराने दिला मुक्ती बनवले मला तो आणि बुवाचा विषय बघा. 5 लागे 5 नको ती मुंबई नको तो गोवा. त्या चालीवर बुवा काय म्हणतो, मंदोदरीचा विषय म्हणतो. रावणाला मंदोदरी म्हणते की तुझा भाव काय कामाचा, काय कामाचा तुझा भाव. तो म्हणते राज्यावर संकट आलंय तरी घरात झोपलेला आहे. आणि त्याला वरदान होतं तसं 6 महिने झोपायचं 6 महिने जागायचं. मग जेव्हा तो कुंभकर्ण झोपेतनं उठला तेव्हा काय करतो बघा बुवा. जर का उठला माझा एकदा मग कोणाला दबणार ना. जर माझा एकदा उठला तर तो रावण सांगतोय मंदोदरीला, जर का उठला माझा फाडून पण टाकिलो. पण तिला झपाया म्हणा म्हणून जर का उठला माझा एकदा मग कोणाला दबणार ना. घरून एका एकाला दाबणार हा, घरून एका एकाला दाबणार हा. मग तो तुझा न झेपणार. रावण म्हणतोय मंदोदरीला, एका एकाला असा धरून दाबील ना तो कुंभकर्ण. हा असा दाबला तरी कार्यक्रम राजकुमार. हा मग तो माझंच काय तुला पण झेपायचं नाही बुवा, आता तुमचं तुम्हाला. म्हणून जर का उठला कोणाला दबणार नाही, मग कोणाला दबणार एका एकाला दबणार हाय, एका एकाला एका एकाला दाबणार हाय. मग तुझा न झेपणार हाय, एका एकाला दाबणार बुवा म्हणतात की निक्कीचा विषय. आज जर मी निक्की आहे हा तर हे मला मथुर कसं म्हणाले. आज जर मी निक्की आहे तर हे मला मथुर कसं म्हणालं. मग त्या दिवशी मी गवलन लावली. तिची आई जेवते घरा. तसली गवलन मी तुमच्या आईशीला लावलेली, मी राजाच्या आईशीला लावली. तुमच्या आईशीचा संबंध काय म्हणजे वडाची साल तुम्ही तेवढी वांग्याला लावायची, आम्ही लावलं की ती वांग्याची नव्ह ती वाडाची. बरोबर ना. म्हणून म्हणून बघा. हा आणि कुस्तीचा आखाडा, कुस्तीचा आखाडा त्याला जोरात विषय होता ना बुवा. मी काय म्हणालो आहे, कांडी चोराचा पण विषय आहे. हा तो तुझ्या कानात मुतला असेल पहिल्या वारी तर तो बाहेर काढ. आणि काय म्हणालो की म्हटलं बुवा, जर तुम्हाला माऱ्याचे विषय करायचे असतील, कारण तुम्ही बोलले युट्यूबला बारी आहे, तुम्ही बोलले एव्ही युट्यूब लाईव्हला साखर मधली बारी आहे, त्या बारीत बुवा म्हणाले या रे पोरांनो या गराटे बुवाला बाहेर याला फक्त दाखवूया. मला गरज नाही, मला गरज नाही.
तुझ्यात दम असेल तर येऊन तरी दाखव. बघ तुला कसा लोलवतो तो. हा मला म्हणतो तुझं लोमते झोमते म्हणतो बाजूला ठेव आणि एकटा आलो तरी तुला झेपण काय. उरावर बसलो ना उरावर तर खुटा मारून जाईल काजऱ्याचा. हा म्हणून मी बुवाला म्हणालो की लांजापासून जो संगमेश्वर पर्यंत रस्ता जो लाल आहे त्याचं काम अजून झालेलं नाही. हा लाल आहे बुवा. बघ काय म्हणालोय, जो लांजापासून संगमेश्वर पर्यंत रस्ता लाल आहे तो मातीन लाल झाला आहे. तुला जर मारामाऱ्यांचे विषय करायचे असतील तर तुझ्या रक्तात तो रस्ता लाल करील असा बोललोय. आणि जे बोललोय ते छाती ठोकपणे बोललोय. आणि विठलाई देवीची शपथ घेतलीस ती आई तुला लवकरच बघेल. म्हणून दुसरा विषय कसा घेतोय, सरपंच साहेबांचं गाणं आहे ना, कारल्याचे माऊली. हा माझे कारल्याचे माऊले तुझा महिमा मी गातई. मागा तुझेच भेटीसाठी गयाये जीव माझा कलवलताई. तुझ्याच भेटीसाठी गयाये जीव माझा कलवलताई. आणि म्हणतो हंडीचा विषय, एवढी वर म्हणतो हंडी बांधलेली असते, एवढी वर हंडी बांधलेली असते, तुमचा पाय पुरल कसा. बरोबर ना. मी काय म्हणालो की तो श्रीकृष्ण कल्पाच्या झाडावर बसलेला आणि ते दही दुधाच्या हंड्या डोक्यावरनं मथुरेला घेऊन जातात. कोण रा म्हटलं तुमच्या काला. हा हो म्हणतो ती शिक्यात बांधलेली हंडी. अरे ता विषयच नाही बुवा. म्हणून एकदा जरा नमान घे जरा डावाला जरा कोणाचं माईक घे चांगलं घे. आणि यांची जमते का माहितीये, या खेडवाल्यांना ह्यांना काय जमत नाही. ह्यांना काय जमत नाही, हे जमतं फक्त माझ्या रत्नागिरी लांजातच. बरोबर आहे की नाही. म्हणून बुवा अजून एक विषय बुवांचा, पृथ्वीचा विषय. कांडी चोराचा देव. जंगलात गेलो तर मला सांगा कांडी चोर काला असतो. जसा मी आहे ना तसा कांडी चोर पण काला असतो. हो काय म्हणतो की म्हणतो मी कांडी चोर आणि हा म्हणतो शालिंदर आहे. याचं गाणं ऐकून बघा. अरे तुझ्या कुणी शालिंदर पांढरा सोडला नव्हता रे जंगलात. शालिंदर पण कालच असतं ना. त्याने 2-3 पिसा उडवला ना मागणं. तुझ्या जखम वर्षभर फिटायची नाही. काय मला काला बरोबर डुकर उठीत होतो. डुकर अरे मी असेल ना, मी तुम्हाला कायम सांगतो मी काला असेल, मी काला डांबर असेल, मी रस्त्यावरची डांबरी एवढा काला असेल. अरे
बारीक शक्ती तुझ्याची तुमच्यावर काय उडवून घेणार हो मला? हा? तुमच्यावर काय उडवून घेणार हो काय? पण तसं असेल तर पावडर लावून येतो, हा गोरा तरी दिसेल. काय बोलायचं त्याला. आणि परवाचा एक विषय होता. परवाचा एक विषय असा होता की हा झाका देवीतलं म्हणतो मी माझ्या डोक्यावर टोपी काय घाली तर माहितीये काय, हे बुवाभर मला म्हणतात, पण म्हणतो मी त्या तेवढ्या योग्यतेचा झालेलो नाही. हा मी म्हटलं तू नशीब झालेला, कारण माझे गुरु होते तेव्हा मी घालायचो नाही, मी नव्हतो. गुरु गेल्याच्या नंतर मी घालायला लागलो. मग आता ह्याचे गुरु खाली बसले, आता त्यांचे वडील ऑफ झाले म्हणून त्यांनी टोपी घातला नाही, केस दिले म्हणून, बरोबर. पण बाकीच्या बाऱ्या बघा रे, चंदन कुठे आहे? चंदन याला उठणं लावू का चंदन लावू रे? हा बाकीच्या वाऱ्या बघा, ह्याच्या गुरुच्या डोक्यात पण टोपी नसते, ह्याच्या पण डोक्यात टोपी नाही. ही कोकणची शान आहे ना, ही कोकणची शान आहे, कोकणचा मान आहे. ही आपली टोपी काही साधी सुधी आहे, बरोबर. तुम्ही दोघं जण पण टोपी घालीत नाही आणि हा म्हणतो माझी तेवढी योग्यता नाही. आता तुझा गुरु घालीत नाही, त्याची पण नाही योग्यता, म्हणजे तुम्ही ते डोंबऱ्याचा नाच घेऊन निघालो पाहिजे. हा तुमची दोघांची पण योग्यता नाही म्हणजे कमालीची गोष्ट आहे बुवा. हे छोटे छोटे मुद्दे आहेत ना बुवा, तुम्हाला आज लय काय काय आणलं होतं, पण तुमचं सह्याद्रीचं डोंगर ते संपतच नव्हतं. म्हणून गणेश दादांकडनं किती रुपयाचं पारितोषिक आलंय? 4,000. हा 4,000 तुम्हाला, 4,000 मला, 4,000 पिटास्पीड डोंगर. हा बरोबर. आता राहिला डुकराचा विषय. बुवा म्हणतो पृथ्वी जेव्हा हिरण्यक्षानं रसा तळाला नेली, ती मला हसा येते. यांच्या विचारसरणीवर मला हसा येतं. बघा काय म्हणतो, मी शुक्राची नार, ती पृथ्वी शुक्राची नार, ती जेव्हा हिरण्यक्षानं रसा तळाला नेली तेव्हा म्हणतो हा डुकर बघून ती पृथ्वी घाबरली. अरे 33 कोटी देव, शास्त्र वाचा बोवा जाऊन, 33 कोटी देव सुद्धा त्या पृथ्वीला वाचवायला त्या रसातळाला जात नव्हते. तेव्हा भगवान शिवशंकर, भगवान विष्णूनं वराहाचं रूप घेतलं आणि त्या पृथ्वीबरोबर जाऊन लग्न केलं. आणि हा म्हणतो काय, भुलणार नाही मी शुक्राची, भुलणार नाही मी शुक्राची, आहे अवलाद ही रान डुकराची. शास्त्रात जाऊन बघा बुवा, त्या डुकराबरोबर त्या शुक्राच्या नारायण लग्न केला नाही की नाही. म्हणून बघा एक बुवाला विषय देतो. माझ्या बापाचं नाव येड्या साऱ्या जगात जाहीर हा, नको समजू मला तू एकटा, तुला खेळात पण लावलेला आहे. तू नुसता रांजात येऊन म्हणतोस ना, मी रांजात येऊन लोक माझ्यावर फिदा झाली, अर्धी घरात गेली वैतागून, गुडगुडेवाला पण गेला घरात. म्हणून माझ्या बापाचं नाव माझं वैर काय वैयक्तिक ना, दोन तासाची मजा दुनिया उघड्या डोळ्यानी दूर जाळ खंडवल्याशिवाय तुला कोणता पर्याय नाही. पण या करगी तुळ्यात फोद लावून या कोकणाची संस्कृती ना, रेड्याची जात दाखवेल आपटून तुला लावणीच्या चिखलात रणधुमाळी करून तुला सन्मानाचं पाणी दाखवेल. आणि तमान करता कशाची या कोरले पिंड्यावर तुला बिन तेलाचा झोपवेल.
राजा राणीच्या जोडीला 5 मजले माडीला आज केलाय सगळा थाट कोण बघतो अडवतो आज केलाय सगळा थाट कोण बघतो अडवतो असा मारतो मी सुमला शॉट असा मारतो बुवा म्हणतो परवा म्हणतो मला सुपला शॉट मारून काय होईल तुमच्या घरात बायकोला मारा आणि आज आधी माया असे म्हणतो बुवाला कसा शॉट देतो बघा अरे शॉट मला द्यायला तुझ्याकडे तलवार आहे तुझे देता हूँ सौकानो तू पब्लिक को दिखा दे बुवाच्या हृदयावर अशी जखम केली ना गणपतीपासून भोक्सा पडली भोक्सा ती हृदयावरची जखम कोणाला दाखवू शकत नाही बरोबर ना त्या जखमेला हिंदीत काय म्हणतात जखमेला चोट बरोबर ना म्हणून बुवा तुझे देता हूँ सौकानो तू पब्लिक को दिखा दे चोट म्हणून आज केलाय सगळा थाट कोण बघतो अडवतो असं मारतो सुपला शॉट या लांजात टाकतो आज तुझी या लांजात अशी खाट टाकतो ना हा तुला भले भले भेटलं असतील कोरल्यात म्हणजे आता इथं उरलेलं याला काट्यावर घेणार काय म्हणजे बघशीव ना आज केला या सगळा अडवतो आज केला या सगळा सोनू वायरमन खेळातले वायरमन पुरा वायरमन इकडे सोनू वायरमन 250 रुपयांचा पारितोषिक लहान मुलांसाठी आलेला आहे मंडळ आभारी आहे आणि बघा झोपाव बघा एक विषय कसा आणला होता बघा नव्या जमान्याचा नवा हिरो नव्या जमान्याचा नवा हिरो मी पटवीलाय पोरगा कॉलेजला वाला विषय कसा आणला होता विषय फक्त आज बुवा म्हणाला नाही पण पवित्र आशय मंगल दिनी तू कशाला कोणाला फोन लावतो भाऊ सणाला भाऊ बहिणीवर प्रेमाचे रंग आज भाऊबीजीचा सण आहे आणि बुवा सारखा म्हणतो की मग तो येड झवा कुठच्या शब्दात आहे मग बुवा सुरुवात तू केलीस की नाही मग तुझा फोडला शब्द पहिला कुठच्या ग्रंथात दाखव मी येड झवा दाखवतो म्हणून पवित्र आशा या
सरपंचांचं गाणं त्यांनी सांगितलं नाही बा. हा पण तसा गुलाब बोलतो या त्या सुगंधी जाईला बाजारात लय मिळतात बाजारात लय मिळतात. आणि बुवा हे गाणं लिहून आणलेलं नाही इथं उभ्या उभ्या बाजारात लय मिळतात असे ब्रँडेड पंखे बाजारात नाही मिळतात वेगवेगळ्या कंपनीचे ब्रँडेड पंखे बरोबर ना. बाजारात लय मिळतात किती ब्रँडेड पंखे या कोरले गावात नाव फक्त गणेश साळुंखे या कोरले गावात नाव फक्त गणेश आई तुझं देऊळ फरमाईश आलेले सर्वांच्या माध्यमातून गाई तुझा देऊळ गुल्लाले डोंगरान गुल्लाले डोंगरान पालखीला नाचीन गुलाल उधळीत चैताचे महिन्यान चैताचे महिन्यान. आता एक विषय देतो बुवांना. हा घेतो आता बुवांना कसा एक विषय देतो बुवांना. जरा बरा फिरो
ना बुवा माझ्या गवलणीचा विषय आणि माझी निवडलेली गवलन तर तुझा ज आणि झ तर बघायचा असेल तो वही येऊन बघ माझ्याकडं झ लिहिला आहे आणि आईस तुझी जेवता येस बरोबर ना कसा विषय होता साऱ्या निघून गेल्या पाण्याला सांगतो वाकड्या सुदाम पेंद्याला नाही संधी परत येणार बघ जाऊन काय मिळत चढ भिंतीवर आणि बघ कोण हाय काय तर नाही जवायत हिची आई जेवते घरात तरी पण हा म्हणतो की त्यांना झच वापरायचा होता तर आता हे एक गाणं अजून ओरावर जपून घे आणि कोणाला सांगायचं त्याला सांग ला 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 बघा बघा विषय कसा आहे गाण्याचा उभा हातात घेऊन हा आपलं सामान असा पळकुंड्या तू बाईल्या काय करशील ताटून तुझी बायको सासऱ्याचा ताट करते चाटून विषय काय बघा कांडी चोराचा विषय रानातला विषय त्याला काय शास्त्र आहे तुम्ही जर शास्त्र सोडून गाऊ शकता पण मी नाही शास्त्र सोडलं विष्णू देवाच्या दरबारामध्ये विजय नावाचा पहारेकरी होता आणि त्याच्या घरात त्याचे वडील आणि बायको राहायचे बरोबर आणि तो विजय तर ती आपल्या सासऱ्यांचं ताट जेवणाचं रोज करून द्यायची तर एक दिवस काय केला की ताट वाढल्यावर मीठ आहे काय म्हणून जरा चाटून बघत एवढाच विषय आता मी काय बोललो यांच्या मी ह्यांच्या सासऱ्याला किंवा कोणाला काय बोललो नुसतं अंगावर ओढून घेतात आणि ह्याच म्हणून माझ्या अंगावर येतं कुस्ती खेळची काय कुस्ती खेळची अरे जे पण काय मग अरे तुम्हाला कुठं जायचं तिकडे जावं रे मला खेळात बोलवा तरी पण असंच करेन आणि करून आलेलो आहे म्हणून उभा हातात घेऊन हा आपलं सामान असं पळकुट्या तू बाईला काय करशील ताटून तुझी बायको सासऱ्याचा ताट करते चाटून तुझ्या बायकोला घालतात मागून काय म्हणतो की लोक लय चर्चा करतात आणि तुझ्या बायकोला मागणं शिव्या घालतात आहे ना की तू सासऱ्याचं ताट चाटून गेलंस म्हणून लोक चर्चा करतात भार लोक चर्चा करतात भार बाईला घालतात मागून तुझी बायको सासऱ्याचं ताट करते चाटून तुझी बायको सासऱ्याचं ताट करते मागून La 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 la
मी मगाशीच म्हणालो की वडिलांची लेवल गाठायला आहे ना, मी अजून 5-6 वर्ष जगन घ्यायची मला नाही गॅरंटी. बरोबर आहे की नाही? वडिलांची लेवल गाठायला मला लय घटवायला लागतील बुवा. पण तुम्ही तुमच्या गुरूंच्या पुढ्यात जे काय बोलताना त्याला मर्यादा ठेवा. याच्यावर जगात सांगणं ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण म्हणजे माझे गुरु तेवढेच चांगले. आणि तुम्ही काय माती खायला आलेले इथं. म्हणून एक विषय देतो. जाग झालंय सारं गाव, तांबड फुटायला लागलं. बघा डुकराचा विषय जेव्हा पृथ्वीचं काय म्हणाला ना, तो विषय बुवा कसा देतोय बघा. नव्हतं तुला कोणी वाली तेव्हा डुकरानं तारलं, रूप वराहाच घेऊन विष्णुदेवानं वरलं. त्या माझ्या विष्णुदेवानं तुला वरलं म्हणून आज तुला मान आहे. बरोबर ना? म्हणून नव्हतं तुला कोणी वाली तेव्हा डुकरानं तारलं, नव्हतं तुला कोणी वाली तेव्हा डुकरानं तारलं, रूप वराहाच तुम्हाला लोक काय म्हणतात येत ना, तुमच्या बहिणी कोणी लिहून दिला नाही आहे ना, त्याच्याशी मला काय घेणं देणं नाही. पण विषय कसं देते बघा. केसामंदी गजरा या कलगी तुऱ्यातला मी हाय तुरपाचा यक्का, आला माझ्याशी लढायला हा राजेश खेळातला छक्का, आला माझ्याशी लढायला हा राजेश खेळातला कोणतरी सांगितलं बुवांना मानाचा मुजरा करायचा विसरलं, कोणी नाही सांगितलं आणि याने सांगितलं. याला लय सगळ्याची काळजी, बुवाची चड्डी कुठं आहे, बुवाचा लेंगा कुठं आहे, सगळं हाच बघतो. त्याच्यामुळे त्यांना काळजीपोटी सांगितलं. तरी पण याला मानाचा मुजरा करून म्हणतो, याच्या गुरूंना पण केला तरी पण म्हणतो की मला तुम्ही मानाचा मुजरा करीत नाही. बुवा अजून 1-2 ठिकाणी डिसेंबरच्या आधीच तुमच्या आणि माझ्या बारे 1-2 ठिकाणी येशीव ना युट्यूबवर येशीव ना. कारण काय रात थोडी आणि सोंगा नाही. बरोबर ना? म्हणून आजची बारी संपवतो. पण गोंधळ घेणार. रात थोडी आणि सोंगा नाही आहे ना, म्हणून आजची बारी थांबवतोय. बरोबर ना? पण जिथं कारण तुम्हाला शाण्याला शब्दाचा मार आणि गाढवाला लाथाचा. तुम्ही गाढवच आहेत. आता मोठं तत्वज्ञान सांगता वाय ना, हे सुशांत गराटे बोलायला लागल्यावर जेव्हा बोलायला, कारण काय सुशांत गराटेकडे आवाज आहे, 4थी पासून वाजवणारा गोरक्ष लिंगायत आहे ना. जवळजवळ 15 वर्ष तो राख्या वाजवतोय. आज फक्त माझा भाव नाही, माझ्या घरगुती कारण अडचणीमुळे नाही, आता तो परतच्या वेळेला तो पण दिसेल. पण माझा कुंदन आला आहे, केतन आहे, माझा मयू आहे, हे सगळं आहे. माझी नाचणारी पोरं, आज माझी ती शाखा नाही आहे, तांजणारीतली शाखा आहे. बरोबर ना? सगळीकडनं बुवाला चांगला कचकच येऊ लागतो, सगळीकडनं. त्याच्यामुळे ह्याला नमवायचा कसा? हे तुम्ही दोघांनी बसून शोधा. एकामेकाच्या काय करा, एक बरमुडा घ्या,
तर आमचा तात्या गावकर सांगतो तर देशीचा लेंगा एक वरमुला घ्या आणि त्या भेटतो माहिती ना पट्ट्या पट्ट्यानं वाला कोणाला पण होतो का हां आणि एका ढेंगात तू घाल आणि एका ढेंगात तुझ्या लिवणाऱ्याला घालायचं आणि काय विचारतो माझ्या बाबतीतला करा आणि गाणी चांगली अरे कांडी चोर तर कांडी चोर आहे ना नको तिथं चावला ना हां नको तिथं चावला तर काय होईल बुवा तुझी अवस्था बुवा गेलाय ना आहे ना नाही तर मी आपला बोलतो आणि बुवा घरात जायचा हां म्हणून एक गोंधळ घेतो आणि बारी संपवतो नवचंडिका नवदेवी देवनी झाले चोच गल्याला आज कोल्हे तिथावर आई विठराईचा गोंधळ मांडला माझ्या कोल्हे गावच्या गांगेश्वरातून येर गोंधळाला माझ्या पाली गावच्या पल्लीनाथा वंदन माझा तुला कोरले राजा रिक्षा संघटना आणि व्यापार मी तुझा लय हौशेन मोठ्या हर्षान सागर मांडला रात्रीपासून सकाळपर्यंत आमचे गणेश दादा जोडीला आणि ज्यांनी या कलेत मला मोठं केलं त्या युट्यूबरांना मुजरा उद उद गांबे उद 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 भवानी उद उद गांबे उद उद भवानी कोल्हे राजा रिक्षा संघटना आणि व्यापारी संघटनेने आम्हाला आमची कला सादर करायची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि बुवांना विनंती आहे की बुवा आरतीला यायचे हेलो हेलो
नाचत यावे रंगणी गणराया काहीतरी नाचत यावे रंगणी गणराया काहीतरी नाचत यावे रंगणी गणराया Oh